हर हर महादेव मित्रांनो, मी आपला भटकता पोर वैभव कानसे आजपासून व्लॉगिंग स्टार्ट करतो आहे. तर व्लॉगिंग म्हणजे छोटे छोटे क्लिप्स असतील, व्हिडिओज असतील जिथे मी भटकतो. म्हणजे असंच पहिल्यापासून भटकतो, पण आता हे जे भटकणं आहे माझे ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोचवणार आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही भटका, जे पण सोबत येतील त्यांना घेऊन भटकेन आणि नवीन नवीन ठिकाणी जाऊ, नवीन नवीन एक्सप्लोअर करू, जागा एक्सप्लोअर करू आणि खूप साऱ्या ॲडव्हेंचर असतील, खूप सारी धमाल असेल. तर ते सगळंच या ब्लॉगिंगच्या माध्यमातून, म्हणजे मी पहिलं पण केलं आहे सगळं काही, तेच सर्व या ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोचवेल. आणि सर्वजण एकसाथ भटकूया. भटकतात तर सर्वच जण आहेत, आपल्या आयुष्यात भटकत असतात. बोलतात ना, करिअरच्या मागे भटकणं झालं, घरातलं सगळे प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या मागे भटकणं झालं, गावावरून मुलं येत आहेत जी मुंबईला कामासाठी येतात, करिअरसाठी येतात आणि मुंबईच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये भटकून जातात. आणि एवढे भटकून जातो, जसं मीही आहे तुमच्या सर्वांमधलंच, की एवढं भटकून जातो की आपण जगणं विसरून जातो, फिरणं विसरून जातो. तर तेच जगणं पुन्हा एकदा, बोलतात ना, कुठेतरी शनिवार रविवारची सुट्टी मिळते, त्यातून ते जगता आलं पाहिजे. आणि मी तेच करतो की शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये कुठे ना कुठे छोट्या छोट्या फिरत असतो, जिकडे जिकडे जागा मिळतील तिथे. आणि खूप साऱ्या जागा तुमच्याकडून मला कळू द्यात, त्या सर्व जागांवर जाऊया, फिरूया आणि भटकूया. तर तोच प्रवास सुरू केला आहे. तर त्या प्रवासात मला साथ द्या आणि नवीन नवीन ठिकाणची मला माहिती द्या, तर मी त्या ठिकाणी जाऊ शकेन, अजून भटकू शकेन. ज्या मला माहिती आहेत तिकडे मी आता जाणार आहे. आणि आता तसंच मी आता आलो आहे, फर्स्ट माझी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे विरारमध्ये, जे मी राहतो तिकडे. तिथेच आत्मलिंगेश्वर आहे, म्हणजे ईश्वरपुरी महादेवांचं जुनं मंदिर आहे, सांदीपनी ऋषींनी बांधलेलं, पांडवांनी बांधलेलं. सांदीपनी ऋषी इथे होते, आलेले होते. तर त्याचं वैशिष्ट्य, त्याचं इतिहास मी या व्लॉगिंगच्या माध्यमातून म्हणजे छोटंसंच दाखवेन, कारण की इथे येऊन जो अनुभव आहे तो अनुभवला तर खूप चांगलं होईल. म्हणूनच फक्त माहिती देईन इकडची, म्हणजे या मंदिर आहे कुठे काय. आणि इथे स्वतः तुम्ही आलात तर खूप बरं होईल. इथे मस्त असं गावच्यासारखंच आहे, म्हणजे गावच म्हणता येईल, गावातच आहे, असं पूर्ण नेचर आहे. आणि मी इथे खूप वेळा येतो, महिन्यातनं 1-2दा तरी येतो. ते सगळं काही, बोलतात ना, एक लाईफ ती धक्काधक्कीची बाजूला ठेवून इथे जरा आलं, दिवसातनं 1-2 तास इथे घालवलं एकटा की जरा बरं वाटतं. परत पुन्हा मग त्या जगात जावं लागतं, धक्कामुक्कीमध्ये सगळं. तर या इकडे माझ्यासोबत आणि एन्जॉय करा लाईफ. मंदिराच्या एंट्रीनंतरच डाव्या बाजूला जे आहे कालभैरवाचं देवस्थान आहे. आणि बाजूलाच बजरंगबली आहेत. इकडे सुद्धा एक छोटं शिवलिंग आहे. एक कलश आहे, तिथून तिथे जाऊन पाणी घेऊ शकता, दाखवतो मी. शिवलिंग आहे, खूप जुनं शिवलिंग आहे. तरी सगळं काम सुरू आहे इथे. हे आहे जलाशयाचं कुंड. इथून जमिनीतून पाणी येतं. हे पाणी कधीच साठत नाही, वर्षाचे 12 महिने ते पाणी येतच असतं. आणि हेच पाणी पाईपाच्या सहाय्याने ते खाली यूज होतं सर्वीकडे. एकदम नॅचरल पाणी, डोंगरांमधून आलेलं.
वरती जाऊया अजून. इथे बघाल तर खूपच शांतता आहे इथे. आणि शहरातल्या क्राऊडेड मंदिरांमध्ये जिकडे खूपच गर्दी असते अशा मंदिरांमध्ये जाण्यापेक्षा मला इथे अशी शांती असलेल्या मंदिरांमध्ये यायला आवडतं. आजूबाजूला कोणच नाही. पूर्णपणे शांत. आणि ही शांती अनुभवायलाच खूप बरं वाटतं. तिथे आलं, अर्धा एक तास बसलं, सगळे विचार बाजूला करून निवांत बसणं वेगळंच सुख आहे. थोडा वेळ शांत बसतो, मग नंतर निघूया. आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भटकत राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.